हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंगची सुरुवात स्मार्ट प्रकारे कशी करावी, जेणेकरून पुढील जे 4 वर्ष आहेत ते तुमचे प्रेशर मध्ये नव्हे तर एक्साइटमेंट मध्ये जायला पाहिजे. सो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला इंजिनिअरिंग गायडन्स त्यासोबतच इंजिनिअरिंगचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याचे सोल्युशन भेटणार आहेत. ऑलरेडी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स त्यासोबतच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे ऑलरेडी सोल्युशन प्रोव्हाइड केलेले आहेत चॅनलवर, सो तुम्ही ते पण पाहू शकता की कशा प्रकारे पेपर असतो. आणि त्यासोबतच फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मी. तो ग्रुप नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नोट्स वगैरे इझिली भेटतील आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही एकमेकांची मदत देखील त्या ठिकाणी करू शकता. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो या वीकमध्ये तुमचे ऑलमोस्ट सगळेच कॉलेज स्टार्ट होत आहेत, काहींचे इंडक्शन प्रोग्राम चालू आहेत. सो थोडीशी तुमच्यामध्ये नर्वसनेस असणार, थोडीशी भीती असणार की आपल्याला इंजिनिअरिंग जमेल का, इंजिनिअरिंग खूप अवघड तर नाहीये, मला तर जास्त काही इंग्लिश बोलता येत नाही, तर थोडंसं तुम्हाला नर्वसनेस असणार आहे, थोडीशी निगेटिव्हिटी असणार आहे. फर्स्ट टाइम जे पण स्टुडंट आपल्या घरापासून बाहेर आलेले आहेत, आपल्या गावापासून दूर आलेले आहेत, काही स्टुडंट आले असणार आहेत सोलापूरमधनं, सातारा, सांगली, कोल्हापूर, बारामती, त्यासोबत पाथर्डी, नगर, शेवगाव, संगमनेर, कोपरगाव, लोणी, शिर्डी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून स्टुडंट आलेले असतात. नाशिकचे भरपूर सारे स्टुडंट पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असतात, त्यासोबत वर्धा, नागपूर. सो असे बऱ्याच ठिकाणचे तुम्ही आलेले असणार आहेत, फर्स्ट टाइम घरच्यापासून दूर असणार आहेत. सो थोडंसं तुम्हाला करमणार नाही सुरुवातीला, थोडीशी भीती वाटणार आहे की इंजिनिअरिंग खूप हार्ड आहे. त्यात तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारले तर ते तर आणखीन खतरनाक प्रकारे सांगणार. बट प्रत्येकाची स्टोरी ही वेगळी असते. जर तुम्ही ज्याचा चांगला रिझल्ट आहे, ज्याचा चांगला सीजीपीए आहे 8.5 अबाव, त्याला जर तुम्ही विचारलं इंजिनिअरिंग कशी आहे, तर तो त्याचा एक्सपिरियन्स सांगणार आहे की अभ्यास करा, खूप इझी आहे, खूप सोपा आहे, खूप एक्साइटिंग आहे. तो त्याची कहाणी झाली. जर तुम्ही अशा सिनियरला विचारलं की ज्याचे ऑलरेडी 4 बॅकलॉग आहेत, 2 बॅकलॉग आहेत, तर तो त्याची कहाणी सांगणार की खूप अवघड आहे, खूप अभ्यास करावा लागणार आहे, हा बॅक लागेल, तो बॅक लागेल. तर प्रत्येकाची स्टोरी ही वेगवेगळी असते. तुम्ही कोणाला विचारतात, आपण तुम्हाला तुमची स्टोरी द्यायची आहे की तुम्ही कशा प्रकारे एफर्ट देताय त्यावर तुमची स्टोरी असणार आहे. सो जर थोडंसं माझं सांगायचं झालं तर 2010 मध्ये ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं होतं. सो तुमच्यासारखं मला पण खूप सारी भीती होती. मला पण काही इंटिग्रेशन येत नव्हतं, डेरिव्हेशन पण थोडंफारच जमायचं, तर भीती खूप असायची की फर्स्ट कोणी मित्र नव्हता. तो फर्स्ट टाइम आपण घराच्या बाहेर आलोय. माझी 12th मी पाथर्डीला श्री त्रिलोक विद्यालय म्हणून केली होती आणि तिथे काय जास्त मी काय अभ्यास केला नव्हता, फ्रँकली जर सांगायचं होतं. बट इंजिनिअरिंग आल्यानंतर मी ठरवलं होतं की इंजिनिअरिंग मध्ये मला भले चांगले 12th मध्ये चांगले मार्क्स नाही आले, बट इंजिनिअरिंग मध्ये मला चांगले मार्क्सने पास व्हायचंय आणि मी चांगल्या प्रकारे अभ्यास करणार. मला येत नाहीये, इट्स ओके, मी ऍक्सेप्ट केलं ते, बट मला शिकायचं आहे. तर ज्यावेळेस आपण असा ऍक्सेप्टन्स देतो की मला कमी येत आहे किंवा येत नाहीये, तर मला शिकायचं आहे, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला मग संधी भेटत राहतात शिकण्याच्या. तर माझ्या मित्रांना विचारायला सुरुवात केली, मी टीचर्सला विचारायला सुरुवात केली, जे काही डाऊट आले ते. त्यासोबत क्लासेसची हेल्प घेतली, राईट. सो स्टेप बाय स्टेप, डे बाय डे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स वाढत गेला, राईट. आणि ज्यावेळेस फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम झाली त्यामध्ये मी खूप सारा अभ्यास केला होता. म्हणजे मला असं वाटतं की इंजिनिअरिंग मध्ये मी सगळ्यात जास्त जर अभ्यास कधी केला असेल तर पहिल्या सेमिस्टरला पहिले 2 महिने केला होता सगळ्यात जास्त, राईट. त्यामध्ये फक्त कॉलेजचा टायमिंग सकाळी 10 ते 5:30 पर्यंत कॉलेज असायचं. मी 6 ते 8 एक माझा स्लॉट असायचा, त्यानंतर 9 ते 12 एक स्लॉट असायचा. ते 5-6 तास मी दररोज अभ्यास करायचो. एवढा अभ्यास करणं गरजेचं नाही तसं बेसिकली, बट माझ्यामध्ये काही एवढा काही कॉन्फिडन्स नव्हता किंवा मला काही एवढं काही भारी जमत नव्हतं, म्हणून मी एक्स्ट्रा अभ्यास करायचो. बट 2च महिने अभ्यास केला, पण त्या 2 महिन्याच्या अभ्यासामुळं मला 4 वर्षामध्ये कधीच खूप जास्त अभ्यास करावा लागला नाही, दररोज कधीच अभ्यास करावा लागला नाही. बट सुरुवातीला नक्कीच आपल्याला अभ्यास करावा लागतो. सो हे तुम्ही स्वतःला सांगून ठेवा. जर तुमचा थोडंफार मॅथ वीक आहे, थोडेफार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला भीती वाटते, तर तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल. सुरुवातीपासून केलेलं कधी पण चांगलं आहे. मी पण सुरुवातीपासून अभ्यास केला होता पहिल्या सेमिस्टरला. त्यानंतर फक्त मी एक्झामला जो आपल्याकडे 15, 20, 25 दिवसाचा टाइम पिरियड असतो त्याला प्रिपरेशन लिव्ह बोलतात, त्यामध्येच मी करायचं. बट 4 वर्षामध्ये मला कधीही बॅकलॉग लागलेला नाही आणि मी थ्रू आउट फर्स्ट क्लासमध्ये पास आउट झालेलो आहे. सो आज मी क्लासेस घेत आहे. तर जर आपल्याला कोणी शिकवायला असेल, जर आपल्याला कोणी गाईड करायला असेल,
तर कोणतीही गोष्ट अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपण शिकू शकत नाही. आज मी इंजिनिअरिंगचे जवळपास 15 सब्जेक्ट शिकवतो. फर्स्ट इयरचे 5 सब्जेक्ट शिकवतो मी. मॅथमॅटिक्स 1, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2. त्यासोबत मेकॅनिकलचे तर भरपूर सारे सब्जेक्ट आहेत. सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर पर्यंत शिकवतो. सो जर आपल्यामध्ये शिकण्याची जर इच्छा असेल, आपल्याला कोणतरी गाईड करायला आहे, तर डेफिनेटली आपण कोणती गोष्ट शिकू शकतो. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुमचा माइंडसेट प्रॉपर बनवायचा आहे. मानसिक तयारी करायची आहे की बाबा आपल्याला फक्त पाठांतर करून जमणार नाही इंजिनिअरिंग मध्ये. आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यावे लागणार आहेत. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक लर्न करावं लागणार आहेत. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे. प्रॉपर थिंकिंग आपल्याला करता आली पाहिजे. आणि हे टाइम नुसार होतं. पहिल्याच दिवशी, पहिल्याच आठवड्यात तुम्हाला होणार नाही. बट जसं जसं टाइम तुमचा पुढे जाईल तसं तसं तुम्ही ह्या गोष्टी पण शिकणार आहे. बट फक्त पाठ करून जमणार नाही. तुम्हाला कन्सेप्ट समजावं लागतील. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुम्हाला डेव्हलप करावे लागणार आहे. तुम्हाला लॉजिक डेव्हलप करावं लागणार आहे. तुमचे जे सब्जेक्ट आहेत न्यूमरिकल वाले, जसं की बेसिक इलेक्ट्रिकल आहे, त्यासोबत मॅथमॅटिक्स आहे, त्यासोबत मेकॅनिक्स आहे, हे जे सब्जेक्ट आहेत ते थोडेसे टफ सब्जेक्ट मानले जातात. टफ याच्यामुळे की ह्या सब्जेक्टला प्रॅक्टिस लागते. विदाउट प्रॅक्टिस जर तुम्ही गेले तर मग तिथं तुम्ही ब्लँक होणार आहे. प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस केल्याने, न्यूमरिकल जास्त सॉल्व्ह केल्याने, प्रॅक्टिस केल्याने आपली लॉजिकल जी थिंकिंग आहे ती वाढते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आपला डेव्हलप होतो. सो ते गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं प्रॉपर माइंडसेट बनवणं गरजेचं आहे. त्यासोबत एक प्रॉपर रुटीन बनवा. टाइम मॅनेजमेंट करा. प्रॉपर स्टडीचा टायमिंग द्या. फक्त मार्क घ्यायचे नाही तर आपल्याला आपली थिंकिंग, आपली स्किल डेव्हलप करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास हा करावा लागणार आहे. आणि तुमची एक्झाम ही लगेच 3 महिन्यानंतर असणार आहे. 15 जानेवारीच्या आसपास तुमची एक्झाम, एंड सेम एक्झाम आहे. त्याआधी तुमचे युनिट टेस्ट होतील वगैरे, हे सगळे होतीलच. बट जी मेन एक्झाम आहे तुमची एंड सेमची, ती 15 जानेवारीच्या आसपास असणार आहे. सो फंडामेंटल वर फोकस करा. जे मॅथमॅटिक्स आहे, कारण मॅथमॅटिक्सचे तुम्हाला 3-4 सब्जेक्ट असतात पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये. सो मॅथमॅटिक्स 1 प्रॉपर करा, तर पुढचे पण तुम्हाला इझी जायला सुरुवात होईल. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा खूप जबरदस्त सब्जेक्ट आहे. सो इंटरेस्टिंग पण आहे आणि डिफिकल्ट पण आहे. जर तुम्हाला यायला लागले तर खूप इंटरेस्टिंग आहे, आणि तुम्ही जर याला टाइम दिला तर मग खूप डिफिकल्ट आहे. सो ज्यांची कोर ब्रँच आहे मेकॅनिकल सिव्हिल, त्यांना तर मेकॅनिक्स हा खूप चांगल्या प्रकारे जमायला पाहिजे, कारण की त्यातच पुढे नेक्स्ट व्हर्जन सेकंड इयर, थर्ड इयरला असतात. सो यावर फोकस करा. प्रॉपरली नोट्स बनवा. राईट. काही पण डाऊट आला तर टीचर्सला विचारा, मित्रांना विचारा. विचारण्यामध्ये लाजू नका, घाबरू नका. मला येत नाही, इट्स ओके, येत नाही. बट तुम्हाला ते शिकायचं आहे. ठीक आहे. सरांची मदत घ्या. वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, वेगवेगळे ऑनलाईन अकॅडमी आहेत. तुम्हाला ज्या पण अकॅडमीमध्ये तुम्ही कनेक्ट होताय, तुम्हाला समजते, तुम्ही त्या अकॅडमीचे ऑनलाईन सबस्क्रिप्शन आहेत. जसं की जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी, याचं पण ऍप्लिकेशन, हे जे ऍप्लिकेशन आहे यावर सुद्धा तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टचे तुम्हाला कोर्सेस अवेलेबल आहेत. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता, डेमो लेक्चर पाहू शकता. आणि 22 सप्टेंबर पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन हे आपले लेक्चर स्टार्ट होत आहेत. ऑनलाईन असतील जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर, ऑफलाईन असतील सिंहगड वडगाव कॅम्पस, पॉलीहब या एरियामध्ये. सो 22 सप्टेंबर पासून मॅथमॅटिक्स 1 आणि मेकॅनिक्स याचे आपण लेक्चर स्टार्ट करत आहोत. सो जर कोणाची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्यासोबत प्रॉपर हेल्दी राहा. मेंटल हेल्थ, त्यासोबतच फिजिकल हेल्थ बॅलन्स ठेवा. राईट. थोडासा एक्सरसाइज वगैरे ते पण चालू ठेवा, कारण तुम्ही नवीन ठिकाणी येतात तर आजारी नाही पडले पाहिजे. सो त्याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह राहायचं आहे. पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. आपण मॅक्सिमम टाइम हा निगेटिव्ह विचार करत असतो. राईट. स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. राईट. अशी कोणतीच गोष्ट नसते की तुम्ही करू शकत नाही, पण तुम्ही करायची तयारी ठेवली पाहिजे. सो ट्रस्ट ऑन युअर सेल्फ, बी कन्सिस्टंट अँड बी पॉझिटिव्ह. तर तुम्ही चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंगची जर्नी ही पुढे नेऊ शकतात. राईट. बघा, करायचं तर आहे, ऍडमिशन घेतलंय तर इंजिनिअरिंग करायचीच आहे. आपल्याला जे सब्जेक्ट आहेत, आमचे सर नेहमी सांगायचे मला की ज्यावेळेस आम्ही सेकंड इयरला होतो, तर तुम्ही जर आता हा सब्जेक्ट, सपोज इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 आहे, तुम्ही जर आता अभ्यास नाही केला तर पुढच्या सेमेस्टरला तुम्हाला तो सब्जेक्ट क्लिअर करावा लागेल. तुम्ही तेव्हा पण नाही केला तर त्याच्या पुढच्या सेमेस्टरला क्लिअर करावा लागेल. तेव्हा पण नाही केला तर तुम्हाला इयर डाऊन होऊ नये म्हणून तुम्हाला क्लिअर करावं लागेल. तर आता तुम्ही तेव्हा पण नाही केला, जर तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल तर तेव्हा तुम्हाला सब्जेक्ट क्लिअर करावं लागेल. तर ते म्हणजे जर सब्जेक्ट क्लिअर करावाच लागणार आहे, तर सरांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आत्ताच करा ना, मग त्याला पुढे एक्सटेंड काय करतात. तर आपल्याला इंजिनिअरिंग करायचीच आहे, करणारच आहोत आपण, तर ती चांगल्या प्रकारे केली पाहिजे. म्हणजे प्रेशर मध्ये न करता एक्साइटमेंट मध्ये गेली पाहिजे.
आपण एक्साइटेड राहिलो पाहिजे. सो एक पॉझिटिव्ह वेने स्टार्ट करा. पहिला सेमिस्टर, पहिला रिझल्ट खूप मॅटर करतो याच्यासाठी की तुमचा ऍटिट्यूड तसाच बनणार आहे. तर तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला एकही बॅकलॉग नाही लागला, तुमचा स्कोर चांगला आला, तर तुम्ही थ्रू आउट इंजिनिअरिंग मध्ये तोच मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार. तुमचं माइंडसेट तसंच बनणार की आपल्याला बॅक लागला नाही पाहिजे. पण तुम्ही पहिल्या सेमिस्टरला जर थोडंसं रिलॅक्स झाले, पहिल्या सेमिस्टरला जर कॅज्युअल झाले, 1-2 बॅकलॉग लागले, 3-4 बॅकलॉग लागले, काही अख्खा पॅनल ओढतो जे अभ्यास करत नाही त्यांचा, सो मग आपल्याला सवय लागते, मग ठीक आहे ना, काय फरक पडत नाही, 2 बॅकलॉग पुढच्या वेळेस काढू, ठीक आहे ना, काय फरक पडत नाही. तुमचा ऍटिट्यूड तसाच बनत जातो मग, राईट. सो तुमच्या लाईफमध्ये तुमचा ऍटिट्यूड खूप मॅटर करतो. तुमचा ऍटिट्यूड हा कधी पण ग्रोथ ओरिएंटेड पाहिजे. मोठा विचार करा, जास्त स्कोर करण्याचा विचार करा. तुम्ही जर 9 पॉइंटरच्या आसपास जर विचार केला तर तुम्हाला 8 पॉइंटर ते इझिली भेटणार आहे. तर तुम्ही मोठा विचार करा, त्याप्रमाणे तुम्हाला ऍक्शन घेता येतील आणि जशी तुम्ही ऍक्शन घेणार तसं तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. सो जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि जर काही आणखीन काही तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.